यार काय रे, काय झालं? वैताग आलाय पप्पा मला स्ट्रगलचा. कधी एकदा सक्सेसफुल होईल असं झालंय मला. अरे तुमच्याकडे सगळं रेडीमेड असताना काय रडता रे तुम्ही? अरे स्ट्रगल एन्जॉय करायला शिका. काय बोलताय पप्पा तुम्ही? एक तर इथे एवढा अभ्यास करून एक्झाम पास होत नाहीये, त्यात वय वाढतंय ते टेन्शन वेगळं, आणि तुम्ही मला स्ट्रगल एन्जॉय करायला शिका. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला आता हे नको नको वाटतंय, पण पुढे गेल्यावर तुम्हाला हेच दिवस आठवणार आहे. कसं काय? अरे एमपीएससी पास झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याला विचार बरं, तुम्ही पास झाले तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? एक दोन वाक्यात सांगेल ते, पण तेच त्याच्या स्ट्रगल विषयी विचार. अरे दिवसभर बडबड करील, ते बी एकदम आनंदात. इंजिनिअरिंग पास झालेल्या पोरांना इंजिनिअरिंग पास झालो ते नाही आठवत, पण इंजिनिअरिंगच्या वेळेस काय काय मजा केली, सबमिशनच्या वेळेस काय काय गमती झाल्या ते सगळं आठवतं. खरंय पप्पा. अरे असली मजा सफर का होता है मेरे दोस्त. मंजिल तो बस एक दिन आती है, लेकिन हमें हर रोज रास्तों पे चलना पड़ता है. अरे स्ट्रगल हेच आयुष्य असतं बेट्या. पण पप्पा हा स्ट्रगल कधीतरी तर संपायला पाहिजे ना. नाही नाही नाही, स्ट्रगल कधी संपत नसतो बाळा, बदलत असतो. अरे संघर्षाचं पुस्तक तुझ्या पहिल्या श्वासापासून सुरू होतं, ते तुझ्या शेवटच्या श्वासापाशीच संपतं. मध्ये फक्त त्या पुस्तकाचे पानं बदलत असतात. अँड दॅट इज लाईफ. अरे स्ट्रगल करत राहा, जिंकत राहा.